नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय समाजशास्त्र द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांसाठी आहे। प्रश्नपत्रिका पहा। प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील अ, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा। एकूण गुण 4 आहेत या प्रश्नासाठी। पायदळाच्या प्रमुखास टिंबटिंब असे म्हणतात। सरनोबत शिवाजी अँड हिज टाइम्स हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला। सर जदुनाथ सरकार यांनी लिहिला। 3 संभाजी महाराजांचा जन्म टिंबटिंब या किल्ल्यावर झाला। पुरंदर टिंबटिंब येथे छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते। बुंदेलखंड ब, नावे लिहा फक्त 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते। हेर खाते शाहू महाराजांनी नेमणूक केलेला पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ। इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या अहिल्याबाई होळकर। शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती करणारे लोकमान्य टिळक। पुढील प्रश्न पहा। प्रश्न पहिल्यातील क, योग्य पर्याय निवडा व त्याला गोल करा। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। शाहू महाराजांनी नेमणूक केलेला हा पहिला पेशवा होय। उत्तर बाळाजी विश्वनाथ। 2 जिंजीचा किल्ला याने जिंकून घेतला। उत्तर पर्याय क्रमांक 2 जुल्फिकार खान। 3 पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले होते? सदाशिवराव भाऊ। 4 पेशव्यांच्या काळात हा प्रख्यात चित्रकार होता गंगाराम तांबट। पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे। यापैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत 3 गुणांसाठी। आता पुढील प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे। चौथाही म्हणजे काय? उत्तर कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसूल उत्पन्नाच्या 1/4 भाग गोळा करण्याचा जो हक्क आहे त्याला चौथाही म्हणतात। 2 सरदेशमुखी म्हणजे काय? उत्तर कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशात जो महसूल जमा होतो त्या महसुली उत्पन्नाचा 1 भाग वसूल करण्याच्या अधिकाऱ्याला सरदेशमुखी म्हणतात। 3 स्वराज्य म्हणजे काय? उत्तर स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य होय। पुढील प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा फक्त 2। 1 मराठ्यांच्या काळात दळणवळणाची कोणती साधने होती? उत्तर मराठ्यांच्या काळात बैलगाडी, होडी व घोडी ही दळणवळणाची मुख्य साधने होती। नदी ओढे पार करण्यासाठी छोट्या होड्या असत। 2 पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव का झाला? उत्तर मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला केल्यावर विश्वासरावला गोळी लागून तो ठार झाला हे समजताच सदाशिवराव भाऊ बेभान होऊन शत्रूवर तुटून पडला व दिसेनासा झाला। आपला नेता नाहीसा झालेला पाहून मराठी सैनिकांचा धीर खचला। त्याचवेळी अब्दालीच्या राखीव व ताज्या दमाच्या सैन्याने मराठ्यांवर हल्ला केला। तिसरा प्रश्न, संभाजी महाराजांनी आपल्या बुधभूषण या ग्रंथात कशाविषयी विचार मांडले आहेत? संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथात राजाची लक्षणे, प्रधान, राजपुत्र, त्यांचे शिक्षण व कार्य, राजाचे सल्लागार, गड व गडावरील साहित्य, लष्कर, राजाची कर्तव्ये, हेर व्यवस्था याविषयी विचार मांडले आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 3, पुढील ओक तक्ता पूर्ण करा। शिवरायांची लष्करी व्यवस्था, पायदळ, घोडदळ। पायदळमध्ये हवालदार, जुमलेदार, घोडदळमध्ये शिलेदार, बारगीर। ब प्रश्न, मराठ्यांच्या सत्तेला वैभव प्राप्त करून देणारी मराठी घराणी, नागपूरचे भोसले, इंदोरचे होळकर, वडोदऱ्याचे गायकवाड आणि ग्वाल्हेरचे शिंदे। पुढील प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 4, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला-मुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे। 2 नागरिकांना धार्मिक अधिकार असले तरी भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। टिंबटिंब अभियानाखाली, स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवलेले आहेत।
ब प्रश्न, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला, मूलभूत हक्क का दिले जातात? नागरिकांना आपल्यातील गुणांचा व कौशल्यांचा विकास करण्यासाठी मूलभूत हक्क दिले जातात. पुढील प्रश्न पहा. ब मधीलच दुसरा प्रश्न, उत्प्रेक्षण म्हणजे काय? उत्तर, कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयातला निर्णय करण्यासाठीचा आदेश म्हणजे उत्प्रेक्षण. 3. मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय? उत्तर, लोककल्याणासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना कराव्यात याचे मार्गदर्शन संविधानातील ज्या सूचनांमुळे वा तत्वांमुळे होते त्यांना मार्गदर्शक तत्त्वे असे म्हणतात. क. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. 1. कोणताही कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. बरोबर. सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात. बरोबर. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ करणे. चूक. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा स्वच्छता ठेवली पाहिजे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. समोच्चता रेषा म्हणजे काय? उत्तर, नकाशात समान उंचीची ठिकाणे जोडणारी रेषा म्हणजे समोच्चता रेषा होय. 2. ग्रामीण वस्ती म्हणजे काय? ज्या मानवी वस्तीतील बहुसंख्य लोकांचा मूळ व्यवसाय स्थानिक व नैसर्गिक साधन संपत्तीशी निगडीत असतो ती वस्ती होय. 3. पशुपालन व्यवसायात कोणते प्राणी पाळले जातात? उत्तर, गायी, म्हशी, बैल, रेडे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, ससे, एमू, वराह हे प्राणी पाळले जातात. 4. पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे पृथ्वीवर कोणत्या बाबी घडतात? पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे ऋतुविविधता व ऋतुबदल घडतात. पुढील प्रश्न पहा. ब. रिकाम्या जागा भरा. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. सखोल शेती या शेती प्रकारात पीक बदल केला जातो. धार्मिक कारणांमुळे केंद्रित वस्त्यांची निर्मिती होऊ शकते. 4 गुणांसाठी रिकाम्या जागा आहेत. क. प्रश्न, पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यातील 1. विस्तृत शेतीत मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. चूक. विषुव दिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात. बरोबर. वृक्ष लागवड केल्याने मृदेची धूप कमी होते. बरोबर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. त्यातील अ 2-2 नावे लिहा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. सेंद्रिय खते, शेणखत, गांडूळ खत. अंटार्क्टिका प्रदेशात आढळणारे सजीव, पेंग्विन पक्षी, वालरस. शेतीचे प्रकार, निर्वाह शेती, व्यापारी शेती. मानवी वस्त्यांचे प्रकार, ग्रामीण वस्ती, केंद्रित वस्ती. ब. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर माहिती लिहा. एकूण गुण 3 आहेत. 1. रेषाकृती वस्त्यांची वैशिष्ट्ये. उत्तर, रेषाकृती वस्त्या अरुंद आकाराच्या व सरळ रेषेत असतात. त्यातील दुसरा मुद्दा, वस्त्यांमधील रस्ते एकमेकांना समांतर असतात. तिसरा मुद्दा, घरांविषयी वस्त्यांमध्ये काही दुकानेही असतात. चौथा मुद्दा, भविष्यकाळात रस्त्यांच्या दिशेने या वस्त्यांची वाढ होत आहे. पुढील प्रश्न, कृषी पर्यटन. उत्तर, कृषी पर्यटन हे पर्यटन व्यवसायातील एक नवीन क्षेत्र आहे. कृषीप्रधान देशात ग्रामीण भागातील संस्कृती, चालीरीती व जीवनमान यांचा कृषी पर्यटनासाठी उपयोग करून घेतला जातो. शहरातील पर्यटक पर्यटनासाठी ग्रामीण भागात जातात. कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना व त्यांच्या गावाला आर्थिक लाभ होतो. 5वा मुद्दा, उष्णकटिबंधीय देशात विविध प्रकारची कृषी उत्पादने होतात. त्यामुळे अशा देशात, विशेषतः भारतात, कृषी पर्यटनास वाव आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण इयत्ता 7वीची समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन अपडेट्स वेळेवर मिळतील.